मुंब्रा येथील हिंदू संमेलनात वादग्रस्त विधानांप्रकरणी मंत्री नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे। त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दाखल केली। राणे यांनी मुसलमान समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला। तसंच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात चिथावणीखोर विधान केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे। भारतीय न्याय संहिता कलम 299, 351 तसंच राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा 1971 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। मुंब्रा परिसरात अनेक वर्ष हिंदू आणि मुस्लिम समाज सलोख्याने राहत असून बाहेरून येऊन दंगल भडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देखील प्रधान यांनी केला आहे। कसं आहे, आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे, नितेश राणे भाषणात काही तथ्य नसलेलं आणि एका समाजाच्या विरोधात वारंवार बोलत असतात आणि त्यांचा प्रयत्न असाच असतो की दोन समाजांमध्ये तेढ निर्माण व्हावी, भांडणं व्हावी आणि ज्याचा फायदा एका पक्षाला व्हावा। आता 4 तारखेला ते कौसा या ठिकाणी आले। त्यांचं भाषण म्हणजे शॉकिंग होतं। ते एक मंत्री आहेत, मंत्रिपदाची शपथ घेताना त्यांनी सर्व धर्म समभाव हा पण त्यातला एक भाग होता। त्यांनी जे त्या ठिकाणी केलं ते एक तर हिंदू मुस्लिमांमध्ये द्वेष कसा होईल, की मद्रासांमध्ये डॉक्टर इंजिनियर नाही तर अतिरेकी कसे घडवतात, अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं। त्यांनी जितेंद्र आव्हाड साहेब आमचे जे नेते आहेत त्यांच्यावर वक्तव्य केलं। आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी ही कॉन्स्टिट्युएन्सी नीट स्टडी करावी। तिथे कळवा आणि मुंब्रा अशी 2 भाग आहेत। त्याच्यात कळव्यामध्ये 2 लाखहून जास्ती हिंदू मतदार आहेत आणि तिथे देखील जितेंद्र आव्हाड साहेब 40,000 मतांनी पुढे आहेत। तुमचा तुमचा जो कणकवलीचा विजय आहे तो 56,000नी झाला आणि 96,000नी आमचे साहेब या ठिकाणून निवडून आले। त्यामुळे तुम्ही बोलत असताना विचार करून बोलावा। तुम्हाला मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगतो की ज्या पद्धतीने राहुल गांधी आले तेव्हा फक्त 2-5 लोकांनी काळे झेंडे दाखवले होते, पण पुन्हा एकदा जर तुम्ही ठाणे शहरात आलात तर राष्ट्रवादी जोरात तुमच्या विरोधात आंदोलनाला उतरेल, हे ठामपणे मी सांगू इच्छितो।